त्याच परंपरेतून आल्यामुळे सुगम संगीताचं का नाही मग माझ्या चित्रपट संगीताचं का सौंदर्यशास्त्र? रुके रुके से कदम रुक के बार बार चले. खरोखर असा औपचारिक इतका फॉर्मल विचार त्यांनी केला असेल का की आपण असं आहे तर असं करूया? त्यावर माझं उत्तर असं आहे, गाण्याला जर मुखडा आहे, तुम्ही म्हणता ना हा गाण्याचा मुखडा छान आहे, मुखडा आहे म्हणजे त्याला शरीर आहे. तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना. मृदुला दाढेंच्या जर असं सिक्वेन्स मधलं काढलं तर तुरुपाचं पान कोणतं असतं? 3 ओळी कंपोज करून अख्खं गाणं निर्माण झालं आणि हे गाणं अजरामर ठरलेलं आहे ऑलरेडी. तुम्ही त्यांना काही आता हे बिरुद तुम्ही नाही देत आहात की आंखें भी कमाल करते पर्सन से सवाल करते. त्यात गुलजारजींचं कवी असणं आणि खूप मोठे शायर असणं आड आलं नाही. अनेक लोक असे आहेत की आम्ही तुमच्या कार्यक्रमाला येतो आणि आम्हाला बीपीची गोळी घ्यावी लागत नाही, हे जेव्हा म्हणतात ना ते, तेव्हा मला अतिशय सुकून मिळतं. कारण काय असतील किंवा योग आला नाही असं मी म्हणेन, पण मला निस्संशय मला लताबाईंना भेटायचंय. मी रंगमंचावरच खुलते, मला लोकांशी बोलायला आवडतं. जी हमें मंजूर है आपका ये फैसला. जगण्याचं गाणं होण्यासाठी सुरांची संगत जुळली पाहिजे, तरच त्याला बहार येतो असं म्हणतात. आणि आजच्या गप्पांना सुरुवात करण्या अगोदर त्यांच्या विशेषणांमध्येच खरं तर दमछाक होईल असं मला वाटतंय. प्राध्यापिका, गायिका, पार्श्वगायिका, अभ्यासक, संशोधक अशी वेगवेगळी विशेषणं आणि उपाध्या असणारे डॉक्टर मृदुला दाढे आपल्या सोबत आहेत आणि त्यांचं खूप खूप स्वागत आहे. कारण इवलासा वेलू गेला गगनावरी असं म्हणता येईल त्या पद्धतीचं आत्ता म्हणजे सगळा जो कारभार आहे, म्हणजे पाहताना म्युझिकचा असणारा पसार आहे ना, त्यातलं लेखिका म्हणून, स्तंभलेखिका म्हणून त्याचे पुस्तकं होणं, इथपासून विद्यापीठात प्राध्यापकी करणं आणि त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आवड ही जोपासणं आणि त्या कलेचंच जगणं व्हावं आणि त्याचं गाणं व्हावं, हा अख्खा प्रवास आहे खरं तर. मला असं वाटतं की मृदुला काय सांगाल तुम्ही की ओव्हरऑल ह्या सगळ्या प्रवासाबद्दल, आणि आता जी क्लिप व्हायरल झाली आणि त्याने एक जो काय असा प्रसिद्धीचा पुन्हा एक झोतात तुम्ही त्या पद्धतीने आलेला आहात. या एका आलापात ते गाणं जिंकलं का? कारण हा तडफदार आलाप त्या बंडखोर स्त्रीचाच वाटला. हे जर असा आलाप आला नसता, इतका तडफेनं आला नसता, तर कांटों से खींच के ये आंचल तोड़ के बंधन बांधी पायल, कोई न रोको दिल की उड़ान को दिल वो चला, ही भावना मिळमिळीत झाली असती. हा आलाप आता पुन्हा तुम्ही म्हणाल ह्या बाई फारच छळतात बाबा, पण टाळा केल्याशिवाय तो मुद्दा नीट ठसत नाही. म्हणून सांगते की हाच आलाप, हेच नोटेशन. आता आलापात तर शब्द नाही आहेत, नोटेशन हेच सूर. माहेरची साडी किंवा लेक चालली सासरला, या मूड मध्ये आपण जातो. तसा नकोय ना, आलाप तोच आहे, पण त्याची फेक जी आहे ती गायिकेला किती विचार करायला लागतो की ही बंडखोर नाही काय, मग त्या तडफेनच ते आलं पाहिजे. पण एक तपस्या आहे, एक साधना आहे यामागे, त्याबद्दल तुम्ही बोलावं असं मला वाटतंय. नक्की. नमस्कार. आधी मला इथं बोलवल्याबद्दल
खूप खूप आभार. आणि या निमित्ताने मला माझे विचार मांडण्याची संधी मिळते. ज्याचा तुम्ही उल्लेख केलात आत्ता, क्लिप व्हायरल झाली, हे एक निमित्त आहे की कांटो से खींच के या अचल या गाण्याबद्दल मी नेहमी बोलते. तसं एका कार्यक्रमात मी त्याबद्दल बोलले, काही डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं, प्रात्यक्षिक करून दाखवलं. आणि ते खाजगी मैफल होती वाटतं, खाजगी मैफल होती. हो हो, खाजगी मैफल होती. अनेक मान्यवर उपस्थित होते, पण माझी एक फॅन आहे वृंदा म्हणून, तिने सहज म्हणून ते शूट केलं आणि ते तिने इन्स्टावर पोस्ट केलं आणि मला कल्पनाही नव्हती इतकी त्याला प्रसिद्धी मिळाली. आणि हे जरी आत्ता एक निमित्त झालं तरी माझा प्रवास खूप आधीपासून सुरू झालेला आहे आणि हे मी अनेक वर्ष करते आणि जवळजवळ 40 वर्ष मी प्रत्यक्ष रंगमंचावर पार्श्वगायनात असं संगीत माझं सुरूच आहे. जे सरीवर सरीपासून सुरू झालेला आणि आता कोसळत आहेत सरी प्रसिद्धीच्या या सगळ्या इथपर्यंत आलेला आहे. खरंय खरंय. कारण मला अजूनही आठवतं, मी शाळेत असताना तो कार्यक्रम इतका लोकप्रिय होता. स्वर्गीय विनायक जोशी जी आणि मी असं मिळून करायचो. पण सरींवर सरीच्याही आधीपासून माझा प्रवास खूप आहे. म्हणजे खूप तुम्ही मागे गेलात तर अगदी म्हणजे ज्याला रिवाइंड करणं म्हणतो असं जर तुम्ही बघितलं तर पहिला परफॉर्मन्स मी दिलाय तो 1984 साली. बापरे. स्टेजवर. आणि मग तिथून हा प्रवास सुरू झाला. मग काही मेजर त्याच्यातले ब्रेक्स म्हणायचे तर स्मरण यात्रा हा खूप मोठा ब्रेक होता आणि आजही तुम्ही त्याचा लोगोही आज माझ्या लक्षात आहे. प्रत्येक स्मरण यात्रा असा असलेला आणि आम्ही तो कधीच विसरला नाही. कार्यक्रम तो इतका लक्षात आहे रसिकांच्या की त्याची फार उपलब्ध नाही आहेत मला वाटतं व्हिडिओज, पण जे आहेत त्यात त्या फोटोंमध्ये सुद्धा मी अशी बावरलेली, मला स्वतंत्र माईक सुद्धा नव्हता. गंमत म्हणजे, कारण इतकी मोठे कलाकार होते मंचावर. मी अतिशय नवोदितच होते तेव्हा. तो साधारण 91 सालची ती गोष्ट आहे आणि जागतिक मराठी परिषदेचा तो कार्यक्रम होता. पण त्यावेळेला माझ्या बरोबर सगळे दिग्गजच कलाकार बसलेले होते. मला सुरेश वाडकरांच्या बरोबर गाणं म्हणण्याची संधी त्यात मिळाली. गंध फुलांचा गेला सांगून हे डुएट त्यांच्या बरोबर मी गायले आणि तिथून ऍक्च्युली माझा आणखीन एक प्रसिद्धीचा तो एक झोत होता असं म्हटलं तरी चालेल. आणि मग नंतर पुढचा प्रवास. आज सर्कल कम्प्लिशन आहे असं वाटतं या सगळ्यामध्ये. आणि ती जी गंमत आहे, आज आपल्याला ती एक क्लिप व्हायरल झाली कांटो से खींच के आंचल, पण त्या सगळ्यामध्ये नेमके ते मर्मस्थान दाखवणं, बरोबर, त्या सगळ्या गोष्टींचा उजळा देणं आणि प्रेक्षकांना त्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काहीतरी शिकवतोय असा उद्देशाचा डोस न देता, म्हणजे एखादं फुलपाखरू दुसऱ्या फुलावर एका फुलावरून अलवारपणे जावं इतक्या सहजपणे तुम्ही ते सांगता. तर ती गंमत कशी आणि ही मी सांगावी आणि सुज्ञ करावं समोरच्याला, हे कधी आलं मनात? मी म्हटलं ना की गाणी ऐकत ऐकतच मी मोठी झाले. म्हणजे ह्याचं मूळ माझ्या घरात आहे की माझे आईवडील अतिशय संगीतप्रेमी असल्याने आणि त्यांच्या पोटी मी जन्म घेतला आहे, माझं भाग्य आहे. कारण ही जी सुवर्ण काळातली गाणी आहेत ना ती ऐकतच मी मोठी झाली आहे. पण ह्या गाण्यांवर घरात चर्चा होत असे, हे गाणं किती छान आहे, काय रफीचा आवाज लागलाय, काय लताबाई गात आहेत, हे असं सतत सुरू होतं. पण मी जेव्हा वाद्यवृंदांमध्ये गायले ना तेव्हा अगदी नेमकेपणे सांगायचं तर गाण्यांवरच्या चर्चा, स्टेजवरती गाणी अनेक वेळा आम्ही अनंत वेळा म्हणायचो. कारण एक 20-25 गाण्यांवर खूप काही गोष्टी चालायच्या मराठीत आणि हिंदीत. लोकप्रिय गाण्यांची एक यादी असायची आणि गाणी बसली म्हणजे बस. म्हणजे ती आम्ही म्हणायचो की अरे ही गाणी आपण किती वेळा म्हणतो. पण नंतर काही कार्यक्रम मी असे केले गुजराती समाजासाठी की त्यांना अतिशय जुनी, म्हणजे अगदी 50च्या दशकातली त्याही आधीची गाणी ती त्यांना आवडत असत आणि ती आमच्याकडून बसवून घेतली जात. त्या निमित्ताने त्या गाण्यांमध्ये मी शिरले, जी गाणी मी आधी नव्हती ऐकली एवढी. आणि मग लक्षात यायला लागलं की ह्या गाण्यांवर किती काय काय झालंय या गाण्यांमध्ये. आणि त्या गाण्यांवर म्युझिशियन्स मध्ये चर्चा व्हायची, क्वचित कॉर्ड्सवरनं भांडणं व्हायची त्यांच्यात वादकांमध्ये. आणि असा कॉर्ड नव्हता, तो तसा होता, मग तो पीस तसा होता. म्हटलं किती काय आहे या गाण्यांमध्ये 3 मिनिटाच्या गाण्यात. मग मी अरेंजमेंटचा विचार करायला लागले. मग हळूहळू गाता गाता अनंत वेळा तुम्ही जेव्हा एखादं गाणं गाता तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्हाला काहीतरी नवीन सापडत राहतं त्यात.
ते ते सापडलेलं गाणं देऊन जातं तुम्हाला. त्या गाण्यांनी इतकं दिलं. आणि हे सांगता येणं अवघड आहे की ही दृष्टी मला कशी आली, किंवा आता मला अनेकदा असं म्हणतात सगळे की आम्ही पण हे गाणं इतक्या वेळा ऐकलं, पण हे तुम्ही सांगताय हे आम्हाला नाही नव्हतं एखादं माहिती. उदाहरणादाखल असं वानगी दाखल सांगू शकाल का की हे अशा अशा पद्धतीने तुम्ही नरेट करा? हो. मदन मोहन साहेबांचं एक खूप गाजलेलं गाणं आहे, जो हमने दास्तां अपनी सुनाई आप क्यों रोए, तबाही तो हमारे दिल पे आई आप क्यों रोए. आता साधी गोष्ट आहे, आपण जेव्हा एखादं स्टेटमेंट करतो, वाक्य म्हणतो, तेव्हा कुठल्या शब्दावर जोर देतो त्यावर त्या वाक्याचा कोण किंवा त्याला काय सुचवायचंय हे अवलंबून आहे. म्हणजे लेखी एक वाक्य आहे, आज मी अमित तुमच्याशी मी बोलते आहे, त्यातही मी जर आजवर जोर दिला तर त्याचा अँगल बदलेल. खरंय. आज मी तुमच्याशी बोलते आहे किंवा मी त्यातला आज मी, तुमच्याशी correct. बोलते, तर तो भाव मला इथंही आढळला की एकदा आपवर जोर येईल, एकदा क्यूवर जोर येईल. आणि हा जोर कशासाठी आहे, संगीतकाराचा विचार काय आहे की त्या त्या शब्दाला अधोरेखित केलं पाहिजे. जो हमने दास्तां अपनी सुनाई आप क्यों रोए, आपवर जोर आहे. तबाही तो हमारे दिल पे आई आप क्यों रोए. ह्यात तो क्यूवर शिफ्ट shift. झाला. आणि तो शिफ्ट करण्यासाठी, तो तिथे नेण्यासाठी तिथे एक हरकत ठेवली गेली. आपण म्हणतो ना इथे काहीतरी करूया. जागा आहे. एखाद्या चित्रात सुद्धा चित्रकार तुम्हाला जर त्याला असं वाटत असेल की बघणाऱ्याचं लक्ष ह्या कॉर्नरकडे गेलं पाहिजे, ह्या बिंदूकडे, तो तिथे काहीतरी करतो. तो त्यांचा एक ती दृष्टी असते. हे सगळं काय आहे माहितीये का, हे सॉन्ग एस्थेटिक्स आहे. हा खूप महत्वाचा विचार आहे. संगीताचं सौंदर्यशास्त्र आपल्याकडे आधी नव्हतं असं नाही. शास्त्रीय संगीताचं सौंदर्यशास्त्र आहे, साहित्याचं सौंदर्यशास्त्र आहे, किंबहुना सौंदर्यशास्त्र ही शाखाच साहित्यातून आलेली आहे मूळ. आणि तिच्या ह्या सगळ्या उपशाखा झाल्या की संगीताचं वेगळं, मग नाट्यकलेचं वेगळं, चित्रकलेचं वेगळं. प्रत्येक कलेला सौंदर्यशास्त्र आहेच. मग मला एक त्याच परंपरेतून आल्यामुळे सुगम संगीताचं का नाही, मग माझ्या चित्रपट संगीताचं का सौंदर्यशास्त्र नाही, असं मला सतत मात्र वाटायचं. की जितकी चर्चा शास्त्रीय संगीताची केली जाते, बंदिशींची केली जाते, मिश्र रागांची केली जाते, आणि ती व्हायला हवी, ती व्हायलाच हवी, तितकं महत्त्व शास्त्रीय संगीता इतकं फिल्म म्युझिकला दिलं जात नाही. कुठेतरी लोकांना काळजात घर करून हा. असणारी जागा आहे. म्हणजे आपण गुणगुणताना फिल्मी संगीतच गातो, आपण अगदी. बंदिश राग गावं अशा पद्धतीने नाही. सर्वसामान्य माणूस. माणसाला, आणि जे दुर्दैवाने जे सामान्य लोकांना आवडतं त्यात काही फारसं शास्त्र नसावं असा अशी एक गैरसमज. उघड हा. आणि तो समज आहे. मात्र मला खटकायचा विचार की असं नाहीये. पण हे शास्त्राच्या भाषेत सांगितलं तर विद्वानांना पण मान्य करावं लागेल. ते मी केलं. वाह. ते मी शास्त्राच्या भाषेत मांडलं, कारण मी संशोधनाचा मला प्रबंध लिहायचा होता. त्यामुळे प्रबंधात तुम्हाला भावना थोडी बाजूला ठेवून, तुम्हाला कितीही वाटलं मला हे गाणं ऐकून रडू येतं, ही भाषा प्रबंधात नाही चालत. तेव्हा ती तर्काच्या आणि शास्त्राच्या तुम्हाला ते कसोटीवरच सिद्ध करावं लागतं. आणि मग ते करू शकले म्हणून मला काही ठाम विधानं करता आली. आणि मग ते विद्वानांना पण मान्य झालं की नाही, ह्याची दखल आपल्याला घेतली. कारण नौशाद साहेब असतील किंवा अगदी मदन मोहन असतील, ह्या सगळ्यांचा प्रवास उलगडून दाखवावा. हो. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन एक त्या क्षितिजाच्या पल्ल्याडची जी माणसं आहेत, जी कायम उगवतात आणि अख्खा आभाळ विस्मयचकित होतं, असे रंग त्याच्यातून येतात. मग गुलजार साहेब असतील, साहिर असतील, शैलेंद्र असतील, अशी माणसं, असे मोहरे हे टिपावेत किंवा त्यांच्या पाऊलखुणांचा मागोवा घ्यावा, ते सिंहावलोकन करावं, हे का वाटलं? कारण संगीतकार आणि गाणं इथपर्यंत मर्यादित राहतात, पण त्यांच्या मागे असणाऱ्या त्या शब्दांना आणि त्यांना अभिप्रेत असणारा अर्थ पोचवावा. अगदी. कारण कसं आहे की गाणं हे आधी मी
नेहमी सांगते की गाणं हे आधी संगीतकाराचं म्हणून समोर येतं, किंवा फार तर संगीतकारही नंतर. गायक. लताबाईंचं गाणं, रफी साहेबांचं गाणं, हे अगदी खरं आहे. पण गाणं कुठलंही हे टीमवर्क आहे. एक टीम आहे, कमीत कमी गायक, संगीतकार, कवी, त्यानंतर अरेंजर्स आहेत, रेकॉर्डिस्ट आहेत, ही सगळी मिळून गाण्याची निर्मिती होते. गाणं हे एकट्याचं कधीच नसतं. ते जिथे लिहिलं जातं तिथपर्यंतच ते कवीचं आहे. खरंय. त्यानंतरचं सगळं संगीतकाराचं आणि पुढचं काम सुरू होतं. आणि भले चालीवर लिहून घेतलेलं असलं तरी ते परत टीमवर्क हे आहेच. absolutely. त्यामुळे मी सुद्धा आधी भारावले होते की संगीतकार, आणि मग हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की अरे पण हे शब्द, हे काव्य, हे किती महत्वाचं आहे. आणि मग तिथून लक्षात येत गेलं की शैलेंद्र आहेत, साहिरजी आहेत, गुलजार जी आहेत, मजरू सुलतानपुरी आहे, शकील बदायुनी आहेत, मराठीत आपल्या गदिमा आहेत, खेबुडकर आहेत, आरती प्रभू आहेत, शांता शेळके आहेत. इतक्या जणांनी योगदान दिलेलं आहे. मग तर हा महासागरच माझ्या समोर आला की काय आणि किती ह्यांचा वेध घ्यावा. आणि मग त्यात मी खोल गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मुळात कवितेपासून सुरुवात केली पाहिजे विचार करण्याची, आणि मग संगीताकडे गेलं पाहिजे, मग गायकीकडे गेलं पाहिजे. असं हळूहळू आपल्याला याचा वेध हा घ्यावा लागेल. कारण जर चालीत तशी व्यवस्था आहे, आता एक गुलजार साहेबांचं उदाहरण देते, रुके रुके से कदम रुक के बार बार चले, असं जर का कवीने तुम्हाला लिहून दिलंय, तर संगीतकाराला हे कळलं पाहिजे की रुके रुके से आहे ना, मग चालीत सुद्धा अटकाव पाहिजे. चाल सुद्धा स्मूथ, सरळ, कुठलाही अडथळा नसलेली अशी चाल त्याला शोभेल का? मग ती चाल एका प्लेनवर राहील आणि शब्द तुमचे वेगळ्या प्लेनवर राहतील. मग त्याचा इम्पॅक्ट, प्रभाव तेवढा येणार नाही. आणि ते एकाच प्रतलावर असणं गरजेचं आहे. मग जर रुके रुके से कदम रुक के बार बार चले असे शब्द आलेत, मग त्याला मदन मोहन कशी चाल लावतात? रुके रुके से कदम रुक के बार बार चले. ते अडखळणं तिथे तुम्हाला त्यामुळे अंगावर येतं ते. बरं, एवढ्यावर थांबत नाही हा विचार. पुढे ती म्हणते, कॅरेक्टर जी आहे ती म्हणते, करार लेके तेरे दर से बेकरार चले. आता पुन्हा दोन विरोधी शब्द आले, आणि ही गुलजार साहेबांची शैली असते की पटकन ते विरोधाभासी शब्द एकाच ओळीत येऊ शकतात. आणि एकाच प्रतिमांसाठी ते वापरू शकतात. म्हणजे करार लेके बेकरार, तुम्ही कधीही बघा, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं म्हणतील, आणि त्याच्या पुढेच लगेच तेरे बिना जिंदगी नहीं. हा जो ही शैली आहे. मग करार मिळालाय, तुझ्याकडून मला आधार मिळालाय, तरीही मी निराधार आहे. करार लेके तेरे दर से बेकरार चले. मग चालीत सुद्धा तो प्रवाह दिसला पाहिजे. मग करारला जो सूर लागतो ना, तो असा स्थिर आहे, ज्याला आम्ही सस्टेन म्हणतो, ठहराव म्हणतो, की करार म्हणजे सुकून. पण बेकरार चलेला पुन्हा ते सूर हलवतात. करार लेके हा सूर स्थिर आहे. करार लेके तेरे दर से बेकरार चले, इथं हल्लं पुन्हा, काळजात ढवळल्यासारखं होतं. आणि हे लक्षात जेव्हा येतं ना, तो क्षण माझ्यासाठी एक म्हणजे सुवर्ण क्षण असतो. मी थरारून जाते, जणू एखादा आपण अंतर् वाचतोय, एखादी सुंदर कादंबरी वाचतोय, एखादं वाक्य असं येतं की अंतर्बाह्य आपण असं, म्हणजे तुम्ही वाचत असाल आणि तुम्ही वाचता, त्यामुळे तुम्हाला हा अनुभव नक्की आला असेल की एखाद्या ओळीने आपण थरारून जातो. कधी कधी आपल्याला अक्षरशः असं म्हणजे मला एवढ्या हे येतात ना, उर्मी येतात अशा की अरे हे काय ऐकलं आपण, हा केवढा मोठा विचार होता, आणि मग हे असा खजिनाच माझ्या पुढे येत गेला. पण त्यांची म्हणजे गुलजार साहेबांची आणि आरडी हे कॉम्बिनेशन एक वेगळ्याच ह्याच्यावर जातं. म्हणजे गुलजार साहेब आणि मदन मोहन जसं वेगळं आहे, तर त्यांनी म्हणजे गुलजार साहेबांनी तर खूप अनवट किंवा अगदी किनाऱ्यामधल्या ही गोष्टी आहेत की ज्या प्रोजला
त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी केलं अगदी- ह्याचं अगदी. विवेचन कसं करता तुम्ही, की त्या शब्दांना महत्व देणारा संगीतकार आणि जो स्वतःच्या सुरावटी बांधून त्यांच्यासाठी वाट मोकळी अगदी अगदी करून दोन्ही प्रकारे, कारण ही विलक्षण प्रतिभाशाली दोन व्यक्तिमत्व एकत्र आली. आणि गुलजार साहेबांची जी शैली होती ती एकाच वेळी मुक्त होती आणि मी म्हटलं तसं त्यांच्या एक काही ठराविक प्रतिमा आहेत किंवा त्यांची एक शैली आहे. त्यांच्यातल्या सगळ्यात मला भावणारा जो एक विशेष आहे त्यांचा, की निर्जीव वस्तूंना पण सजीव करणं. म्हणजे तुम्हाला वरकरणी ही वस्तू निर्जीव वाटत असेल तर ती त्यांच्या काव्यातनं ती सजीव होते किंवा मानवी नसलेली गोष्ट मानवी होते. खरं. रात ने हाथ थाम कर इधर बैठा लिया किंवा तेरे बगैर दिन ना जला तेरे बगैर शब ना बुझे. म्हणजे त्यांच्या काव्यात दिवा विझत नाही, निशादीप विझत नाही, तर अख्खी निशाच विझते. हा खूप वेगळा भाव आहे. खरं. आणि तो त्यांच्या प्रत्येक गाण्यात किंवा त्यांच्या सगळ्या काव्यशैलीत दिसून येतो. आणि मग त्याला चाल बांधणारा संगीतकार जर पंचम असेल तर त्यांचं एक गाणं मला विलक्षण आवडतं, सिली हवा छू गई. आणि त्यात आहे की नीली नदी के परे गिला सा चांद. आता गंमत बघा की इथे सुद्धा त्या चंद्राला त्यांनी ओलं केलं. त्यानंतर त्यातच हे वाक्य येतं की तेरे बगैर दिन ना जला तेरे बगैर शब ना बुझे सिली हवा छू गई सिला बदन छिल गया. आता नीली नदी इथं पंचम दिसतो बघा. त्याला काय म्हणायचंय, नीली नदी के परे म्हणायचंय. मग सिली हवा हे स्वर बघा, नीली न सिली हा हे एकाच ह्याच्यात येतात बरोबर. एकाच अक्षराने तो वर गेला कारण तो पल्याड गेला. नीली नदी के परे गिला सा चांद खिल गया. उगाच नाही ती गाणी अजरामर होत. आणि हे म्हणजे हा प्रश्न तुमच्या यादीत आहे की नाही मला माहिती नाही, पण मनात येतो म्हणून मी त्याचं आधीच उत्तर देते. की अनेकदा असं वाटतं ऐकताना की तुम्ही एवढं सांगताय आणि खरोखर असा औपचारिक इतका फॉर्मल विचार त्यांनी केला असेल का, की आपण असं आहे तर असं करूया. त्यावर माझं उत्तर असं आहे की ठरवून केलाही नसेल कदाचित, पण जेव्हा संगीतकार त्या काव्यात इतका बुडतो, इतकं त्यातला भाव त्याला जेव्हा नीट समजतो तेव्हा त्याच्याकडनं हे आपोआप होतं. कारण त्याची भाषा सुरांची आहे. कवी म्हणून तुमची भाषा शब्दांची आहे का, माझी भाषा सुरांची आहे. म्हणजे आपसुक ते बहुधा स्फुरलंही असेल हो, मी म्हटलं किंवा ती शब्दांची किंवा ती सुरांची ताकद आपल्याला म्हणता येऊ शकेल. म्हणजे कवीची जर शब्दांची भाषा आहे तर संगीतकाराची संगीत ही भाषा आहे. म्हणजे तुम्ही व्यक्त होताय शब्दातून आणि मी व्यक्त होतोय सुरांतून. मग माझे सूर सुद्धा त्या शब्दांना साजेसे आपोआपच येतील. तेव्हा त्या सुरांना शब्दांना तशीच चाल लागेल हे आपोआप सुद्धा होतं. आणि कधी कधी ठरवून केलेलं असू शकतं, पण ही प्रक्रिया आपल्याकडे येतं ते एक फायनल प्रॉडक्ट म्हणून. आणि ते इतकं परिपूर्ण असतं आणि इतकं ते एकमेकाला पूरक असतं म्हणून ते इतकी वर्ष टिकतं. टाइमलेस गाण्यांबद्दल म्हणजे परफॉर्मन्सही असेल, बाकी म्हणजे गातानाही एक मनात एक अध्यरूत घेऊन आपण कधीतरी येतो किंवा दोन मन एकत्र असणं लिहिताना आणि ह्या सगळ्या गोष्टीचं विवेचन करताना. म्हणजे एक गायिका असणं आणि संशोधक अभ्यासक असणं ह्यातला बॅलन्स कसा साधला जातो, हा फार अवघड आहे विषय. माझ्या गाण्याच्या कारकिर्दीचा म्हणजे गायनाच्या एकूण कारकिर्दीचा मला खूप फायदा झाला. कारण मी प्रत्यक्ष गात होते आणि गाताना मी म्हटलं तसं की मला त्यातली सौंदर्यस्थळं जाणवत होती. पण संशोधन करताना मला थोडी भावना बाजूला ठेवावी लागली की मी एक झोकून देणारी शेवटी कलाकार आहे. त्या गाण्यांनी मी प्रभावित होते, त्या चालींनी मी होते, शब्दांनी होते आणि मग त्यात वाहवत जाण्याचाही धोका असतो.
म्हणून एक संशोधक म्हणून जेव्हा तुम्ही काम करताना तेव्हा मी असा निकष ठेवला की जरी मी 15 संगीतकारांवर काम करीन तरीही तो थिसिस वाचताना कुणालाही असं नाही जाणवलं पाहिजे की या संगीतकार याची तिला सगळ्यात जास्त आवड आहे किंवा हा हिचा सगळ्यात आवडता संगीतकार आहे. हे जाणवलं तर तो माझ्यातल्या संशोधकाचा पराभव आहे. याचा अर्थ तुम्ही सगळ्यांकडे एक निकष लावून नाही पाहू शकलात. ज्याला बायस म्हणतो, ज्याला पूर्वग्रह म्हणतो, असा ठेवलात आणि म्हणतात नाही तुम्ही झुकतं माप दिलं तर हे असं जाणवणं हे संशोधनात अजिबात मंजूर नाही. जे तुम्हाला सिद्ध करायचंय ते तुम्ही आकडेवारीने करा, ग्राफनी करा. म्हणून माझ्या थिसिसमध्ये ग्राफ आहेत, आलेख आहेत आणि ते इतके गमतीशीर आहेत की म्हणजे ही सगळी भाषा ह्या गाण्यांना लावताना मला पण खूप मजा आली की एक चालीचा ग्राफ आहे किंवा आरोह अवरोह दाखवलेत किंवा सूर कसा वरती गेला खाली आला आणि त्याचा कसा फायदा झाला त्या शब्दांना, ह्याचे आलेख आहेत माझ्या संशोधनात. त्यानंतर आकडेवारी कसली असेल तर ती एखाद्या संगीतकारांनी अंतऱ्यांच्या चालीत वैविध्य किती दिलंय, मग ते जेव्हा माझ्या पुढे नॉर्मल आलेख आपण जसं काढतो तशा पद्धतीचे की काय वेगळ्या पद्धतीचे तसेच आहेत. एक उभा अक्ष आणि एक आडवा अक्ष ठेवून एक्स आणि वाय ठेवून मी तो मुद्दा सिद्ध केलाय की मला इथलं हे प्रोग्रेशन उदाहरण कसं असेल. सॉरी म्हणजे मी आता व्हिज्युअलाइज करायचं असेल तर कशा पद्धतीने असू शकेल हे. म्हणजे मला जर असा मुद्दा सिद्ध करायचा आहे की आरोही अवरोही विचार झालेला आहे. म्हणजे काय की जमी से हबी आसमा पर, आता आसमा शब्द वरती उचललाय हे मी गाऊन तर दाखवते. थिसिस हा गद्य आहे बरोबर आहे आणि ते मला आकृतीने सिद्ध करायचंय तर मग मी ते दाखवते की हा सूर इथे वर गेलाय आणि तो शब्दांना किती पूरक आहे. आणि अशी कैक उदाहरण म्हणजे हे त्यातलं अगदीच छोटंसं आहे पण अशी कैक उदाहरणं मी देऊ शकले. थोडंसं एक तर्क कठोरपणा संशोधकाला लागतो. जर तुम्हाला हे आणि माझं ध्येय काय होतं मी तुम्हाला सांगितलं की हे विद्वानांनी मान्य केलं पाहिजे. मी सांगते म्हणून ऐकू नका की ही गाणी खूप छान आहेत, या गाण्यांमध्ये खूप सौंदर्य विचार झालाय आणि तो खूप रसपरिपोष त्यात खूप सुंदर साध्य झालेला आहे, असं झालंय हे मी सांगते. मी कोण? माझ्या शब्दाला वजन कसं येईल? त्याला काहीतरी अधिष्ठान असेल तर वजन येईल. आज माझ्या या विधानाला तुम्ही मानताय कारण त्याच्या मागे एक शास्त्रकाठाची कसोटी आहे. निश्चित ह्या सगळ्यामध्ये इतकी टाइमलेस गाणी पाहिलेत, इतका गोल्डन एरा अनुभवलाय, लिखाणातून तो आलाय. ह्या सगळ्याचा लसावी मसावी किंवा त्याची जर गुणवैशिष्ट्य काढायची झाली तर तुमच्या लेखी काय आहात की कारण काय असं असतं की जे टाइमलेस होऊ शकतं आणि त्या क्रिएशन मागचा कार्यकारण भाव काय असतो. आणि लोक एक गाणी आपण म्हणतो की फ्लुकली हिट झालं पण लोक सातत्याने 300-350 लक्ष्मीकांत पॅरलल असेल, नौशाद साहेब असतील, मदन मोहन असेल, पंचम असेल, SD असतील, जयदेव असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण बघतो काय वाटतं की ह्याचा एक सुवर्ण मध्य असू शकेल ना ह्या सगळ्यांमध्ये. एक फार एक्सलन्स असणारी बुद्धिमत्ता आहे पण त्याच्या पलीकडे जाणार काहीतरी एक सांगीतिक विधान असेल तर ते काय. प्रत्येक उत्तम जी कृती असते ना कलाकृती त्यात एक एक्स फॅक्टर असतो. कलाकारामध्ये असतो, एका साहित्य कृतीत असतो. मग तो एक्स फॅक्टर त्याच वर्गात मोडणाऱ्या इतर गोष्टींपासून त्या कलाकृतीला वेगळं ठरवतो. म्हणजे ह्या इंडस्ट्रीत जर महिन्याला 500 गाणी निर्माण होत असतील तर त्यातच त्याचं मर्म दडलंय की ते एकासारखं दुसरं नसणं किंवा दर्जा एक सगळ्यांचा सारखा असणं. नेचर तर वेगळं असणार पण तो दर्जा कुठे ठरतो. मी नेहमी असा विचार करते की जसा एखाद्या व्यक्तीचा काहीतरी एक असा मुद्दा असतो, त्याच्या चेहऱ्यात काहीतरी अशी एक गंमत असते, कुणाचे डोळे घारे असतात, खूप खोल असतात, बोलके असतात, कुणाचं नाक अतिशय सुंदर असतं, तेव्हा तुम्ही त्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला वेगळेपणा देणारा म्हणून त्या ट्रेटचा उल्लेख करता. आता जर तेच वैशिष्ट्य त्या गाण्याला चेहरा देत असते. मला गाणं दिसतं ना ते आकृतीतच दिसतं. गाण्याला जर मुखडा आहे
तुम्ही म्हणता ना हा गाण्याचा मुखडा छान आहे, मुखडा आहे म्हणजे त्याला शरीर आहे, खरंय. मग त्याचं काहीतरी वैशिष्ट्य आहे आणि त्यात तो एक्स फॅक्टर असतो. मग करोडो मुली असतात किंवा करोडो मुलं असतात, त्यातला एखादा नायक होतो. तुम्ही स्क्रीन टेस्ट का घेता? त्याच्या चेहऱ्यात एक्स फॅक्टर आहे का हे बघायला घेता. तसा एक्स फॅक्टर, तसं काहीतरी वैशिष्ट्य त्या चालीचं हवं. त्याला मी उदाहरण पण एक छान मी देते की ओ सजना बरखा बहार आई, रस की पुहार लाई, अखियों में प्यार लाई. हे चालीवर लिहिलेलं गाणे, पण धून कशी बनली आहे बघा. ओ सजना, इथं हाक आली ना, ओ सजना ही हाक आली आणि मग सितारीचा पीस आला. ओ सजना, हे सौंदर्य आहे त्या गाण्याचं. तिथं जिंकतं तुम्हाला गाणं. प्रत्येक गाण्याला काहीतरी वैशिष्ट्य आहे. आता तुम्ही लक्ष्मीकांत प्यारेलालजींचा उल्लेख केला, तुम्ही मुद्दाम सांगेन की तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अंजाना, काय हायलाइट झालं. अंजाना शब्द, त्यातली तान जी आहे तो त्या गाण्याचा सौंदर्य बिंदू आहे. तो ओळखला पाहिजे, गायकांनी ओळखला पाहिजे, ऐकणाऱ्यांनी ओळखला पाहिजे आणि तोच तुमच्यावर आधी जादू करतो. म्हणजे तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन, इथे तुमची उत्सुकता वाढते. काय तुझ्या माझ्यामध्ये आहे, जे अंजाना आहे ते ती तान छोटीशी, ती गाय बाईंच्या गळ्यातनं गेली आहे. त्याच्यासाठी तुम्ही ते गाणं पुन्हा 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 ऐकता आणि मग त्या गाण्याला एक व्यक्तिमत्व मिळतं. आणि ह्या तुम्ही लसावी म्हणलात ना, तो जो सुवर्ण काळ होता आणि नंतरच्या काळात सुद्धा जी गाणी, ज्यांना आपण चांगली गाणी म्हणतो, चांगली गाणी म्हणजे पुन्हा कोण व्याख्या करणार, कोण ठरवणार हे गाणं चांगलं आणि हे वाईट. ज्या गाण्याला अजरामर जी गाणी झाली आहेत ती गाणी संदर्भाशिवाय ऐकली जातात. कित्येक गाणी अशी आहेत की तुमच्या माझ्या पिढीने ती पाहिली पण नाही आहेत स्क्रीनवर, तरी आपण त्या गाण्यांना कनेक्ट होतो. का होतो आपण? कारण ती कुठेतरी आपल्याशी काळजात घर करतात. तर उत्तम मेलडी आणि उत्कृष्ट काव्यमूल्य आणि अशा काही सौंदर्य बिंदूंचा त्यात पेरलेलं, मी म्हणेन की असं एक 4 चांद लावलेले असतात. एखादी स्त्री मुळातच सुंदर असते, तिचं नाक अतिशय छान आहे, तिचा चेहरा रेखीव आहे, त्यात कोणीतरी तिला नथ घातली तर ते आणखीन उजळून निघालं सगळं. तसं ह्या संगीतकारांनी नटवली आहेत गाणी. जसं साहिर एकीकडे शब्दप्रधान ह्याच्यामधला इतकं वजनदार नाव आणि तितकंच अलवार, तितकंच सामान्य रसिकांना भुरळ पाडणारं दुसरं नाव शैलेंद्र आहे. बरोबर. आणि त्या सगळ्यांचा एक वेगळा आर्क म्हणून टँजंट असणारे गुलजार साहेब, हे तुमच्या लेखी कशा पद्धतीचे आहेत? कारण त्यांच्या येणाऱ्या प्रतिमा त्यांना संगीतबद्ध करणं आणि त्या प्रेक्षकांच्या मनात सांगीतिक रूपात कायम एक कोपरा दडवून राहणं, ती एक सुप्त पेशी आहे ना, ती तुम्हाला हलवून टाक. वा वा, फार छान शब्द वापरलात. हा, खरोखर एक पेशी आहे ती. आणि जे शैलेंद्र लिहून गेले, जे साहिरजींनी लिहिलं, ते इतकं ठळक बसतं मनात, कारण तुमचाच अनुभव असतो तो. तुम्ही जगाच्या बाहेर नाही आहात आणि ते पण जगाच्या बाहेर नाही आहेत. एक मनुष्य म्हणून, एक व्यक्ती म्हणून समाजात तुम्हाला जे जे अनुभव येतात, नातेसंबंधांमध्ये जे तणाव येतात, काही संघर्ष असतील, पावलोपावली संघर्ष असतील, ते सगळे त्यांच्या काव्यात उमटले. ते असे कोणी वेगळ्या प्रतलावर राहणारे आणि त्यांचा काही संबंध नाही खालच्या लोकांशी असे कवी नव्हतेच कधी. ह्या सगळ्यांनी सामान्य परिस्थिती बघितलेली आहे. मग ते गुलजार साहेब असोत, शैलेंद्र असो, म्हणजे ह्या अनेकांनी तर यंत्रांशी काम केलंय. शैलेंद्रनी केलंय, गुलजार साहेबांनी केलंय. की तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे फुललं कसं, कारण ते स्फुल्लिंग आत होतच. त्यांनी उलट जितकं ते आयुष्य असं समोरून बघितलंय, भिडलेत. साहिर बद्दल तर मी नेहमी सांगते की प्रत्येक अनुभवाला रसरसून आणि झडझडून भिडणारा साहिर होते. मग तो प्रेम करणं असू देत, प्रेमभंग असू देत, सामाजिक विषमता असू देत, प्रत्येक गोष्ट त्याला अस्वस्थ करत होती आणि ती त्याच्या काव्यात उमटत गेली.
म्हणून साहिरचं जे आपण काव्य बघतो की मेरे महबूब कहीं और मिला कर मुझसे, ताजमहालात भेटू नकोस मला का, तर एक शहंशाह ने दौलत का सहारा लेकर हम गरीबों की मोहब्बत का उडाया है मजाक. हे त्याचं म्हणणं ऐन विशीत होतं. म्हणजे त्याची दृष्टी बघा किती मोठी आणि विचार बैठक पक्की असलेली, किती पक्की, की त्या पार्श्वभूमीवरचं हे प्रेमही मला नको, कारण ते ह्या सगळ्यांच्या अश्रूंवर घाम, जखमा आणि त्यांची प्रेत गाडून हे सगळं उभं राहिलंय, तर मला तिथे तुला भेटण्याची अजिबात इच्छा नाही असं म्हणणारा साहिर एकीकडे शैलेंद्र आहे दिल का हाल सुने दिलवाला, सीधी सी बात न मिर्च मसाला, तसाच होता तो. त्याला जे सांगायचं होतं ते त्यांनी थेट सांगितलं. मला एक वाक्य शैलेंद्रचं तर विशेष आवडतं ह्याच गाण्यातलं, कि गम से अभी आजाद नहीं मैं, खुश हूं मगर आबाद नहीं मैं. कधी कधी हे कवी तुम्हाला अडकवून टाकतात. म्हणजे मला शैलेंद्र या ठिकाणी असं पुढे जाऊच देत नाही. मी जाणारच नाही पुढे, पुढची कविता मी वाचणारच नाही, मी याच ओळीत अडकते, त्याचाच विचार करत राहते की हा खुश हूं मगर आबाद नहीं मैं मध्ये किती अर्थछटा आल्या. म्हणजे आनंद आणि साफल्य बघा, शेड मध्ये अर्थछटेत फरक आहे. आनंदी असणं वेगळं आणि एक सफलता वाटणं वेगळं आहे. आनंद तुम्हाला ह्या लौकिक गोष्टी देऊ शकतात, टीव्हीमुळे आनंद होतो, काही बघून तुम्हाला छान फर्निचरने आनंद होतो, मस्त बंगल्याने आनंद होतो, तो आनंद आहे. पण साफल्य हे आतून, जर तुम्हाला आयुष्यात समाधान असेल तर साफल्य येतं. म्हणजे मी तिथे, कारण हल्ली आपण फार गल्लत करतो सुख, समाधान आणि मनशांती. मग त्याच्यात आपण जातो की आनंदी असणं वेगळं आहे आणि साफल्य असणं, एक समाधान असणं. म्हणून खुश होऊ मगर आबाद नाही मैं, कुठली तरी एक खंतती बारीक आहे. आणि मग आपल्या लक्षात येतं की ह्या कवी हे असे सहज लिहून जात होते, पण त्यामागे त्यांनी धगधगता जो अनुभव घेतला आयुष्याचा तो त्यांच्यात होताच. आणि म्हणूनच गाईड कुठून तरी ते तितकं रिबेलियस रोजीचं पात्र आलं असेल आणि त्या सगळ्या गोष्टी असतील. आणि बघितलं बरोबर एसडीन सारखा इतका ताकदवर, अगदी अगदी. म्हणजे त्यात ते तो अन्याय, तिची काय परिस्थिती असेल की एक आधार सुटतोय. तुम्ही हे एकच गाणं नाही, म्हणजे काटोन से खींच के हे एकच गाणं नाही असं, त्यात तेरे मेरे सपने पासून हा त्यांचा विचार आहे. त्याचं पिक्चरायझेशन बघाल तर गोल्डी सारखा माणूस ते सगळं तुम्ही त्या एका गाण्यातच त्यांचा प्रवास बघता की आधी एका गाण्यात ते आधी लांब उभे असतात, शेवटी ते जवळ येतात, तो त्याचा हात येणं, मग तिने तो हात घाबरत पकडणं, हा सगळ्यात खूप खोल विचार असतो. आणि हे सगळं सांगीतिक पद्धतीने मांडत असताना, म्हणजे ह्या सगळ्या इतकी आयकॉनिक फिगर असताना, जसं तुम्ही म्हणालात की एक संशोधक म्हणून आपण एक त्यांच्याकडे तटस्थतेने बघतो, आणि तितका पण काळजात रुतलेली काही घरं असतात ना, आणि काही आरपार गेलेली असतात. जसं शैलेंद्रचं तुम्ही एखादं वाक्य म्हणाल, असं मृदुला दाढेंच्या जर असं सिक्वेन्स मधलं काढलं तर तुरुपाचं पान कोणतं असतं. म्हणजे मी लिहिलंय त्यापैकी नाही, म्हणजे ह्या गीतकार असतील, संगीतकार असतील, गायक असतील आणि गायिका असतील, असा तो थोडा इलॅबरेटिव्ह प्रश्न आहे. अच्छा, म्हणजे मला काय त्यातलं जास्ती असं खरंच सांगणं अवघड आहे. कारण काय सांगू मी, हे प्रत्येक यातला कलाकार तरी जर टॉप 5 आपण काढायचं झालं तर तरी त्यातल्या टॉप आपण एकतर पहिली गोष्ट आपण कोण रँकिंग लावणार सांगा. नाही, रँकिंग असं नाही, पण जर आपण म्हटलं की आता सगळेच सुवर्ण क्षणांचे मानकरी असं जरी म्हटलं तर त्यातली खासियत काय म्हणतात. म्हणजे लता दीदी असतील, आशाबाई असतील, अगदी सुमन कल्याणपुरांपासून ते समकालीन वेगवेगळ्या गायिका असतील, तर त्या सगळ्यांमध्ये असतील, किंवा आयुष्यातला एक टप्पा असतो ना की मुकेश आवडतो, मग रफी आवडतो, मग ऑल टाइम किशोर बरोबर आपण राहतो, ह्या सगळ्यांमध्येही वेगळं असतील. तसं संगीतकारांचं असं काही वेगळं आहे का, आणि जे तुम्हाला असं वाटतं की हे फार छान वाटते, किंवा त्याची एखादी खासियत असं तुम्ही सांगू शकाल? खूप गोष्टी आहेत, आणि मी म्हणेन ना, आपण सुद्धा वाढत असतो यात. बरोबर, इव्हॉल्व्ह होण्याची प्रोसेस आहे. आधी तुम्हाला जी 4 गाणी नेहमी ऐकायला येतात तीच ऐकता तुम्ही आणि त्यावरनं मत बनवता. जसा एखादा मनुष्य आपल्याला कळत जातो
एखादी व्यक्ती आपल्याला 3-4 भेटीत कळत जाते, आणखीन पुढे आणखीन त्याचे आपल्याला ढंग पदर आणि कळतात, पैलू त्याच्या उलगडतात. कधी कधी आपण गैरसमज करून घेतो. तसे पण काही अनुभव येतात. म्हणजे मी अशा संगीतकारांची पण नावं घेईन की कुणाला वाटतं की भप्पी लेहरींचं पण छान गाणं आहे असं मला विचारतात, तर मी त्यांना सांगते हो, जिद ना करो अब तो रुको ऐका तुम्ही, चलते चलते मेरे ये गीत ऐका. आणि काहीतरी त्यांच्याकडे असतं, कालानुरूप कधी कधी ते तडजोडी करतात, पण तो एक स्पार्क असतो, तो आपण त्याच्याकडे लक्ष देऊया. कारण तेही एक माणसं आहेत, त्यांनाही संघर्ष आहे, त्यांनाही तडजोडी आहेत. पण एकेका संगीतकाराबद्दल तुम्ही विचार कराल तर ती मुळात हे सिद्ध आधीच झालेलं आहे आणि तुम्ही कारण शोधताय. सिद्ध काय झालेलं आहे की ही गाणी अजरामर आहेत आणि ह्या लोकांनी महाप्रचंड उत्तम काम करून ठेवलं, हे ऑलरेडी तुमच्या हातात आहे. तुम्ही आता त्याची कारणं शोधताय आणि ती कारणं कुठे कुठे आहेत, तर त्यांच्या ह्या शैलीत आहेत. त्यांनी लोकसंगीताचा किती छान वापर केलाय, अशा सगळ्या गोष्टीतून ते येतं. पण कार्यक्रम करत असताना त्याची मांडणी आणि संशोधन तसा अर्थाने बघायला गेलं तर फार क्लिष्ट असा विषय, पण तो तुम्ही ज्या पद्धतीने खुलवत सांगता, शैली कशी सापडली किंवा त्या संशोधनाला तितकंच असं ते रसभरीतपणे सांगणं, किंवा तुम्ही एक मगाशी एक फार उत्तम शब्द वापरला, भावपरिपोष. हो, तर तो त्या पद्धतीने ते मांडणं, ही कला काय आहे? मुळात हा जो विषय आहे ना, हा बंदिस्त कपाटातला विषयच नाही आहे. मला हे माझ्या डोक्यात पक्क होतं की आपलं संशोधन हे थिसिस आपला एवढा आहे, हा छान सगळा, त्याला आता PhD मिळाली आहे, सगळं झालं. असे दुर्दैवानी अनेक विषयांवरचे, अगदी संगीत विषयात सुद्धा अनेक थिसिस आहेत की ते कपाटातच बंदिस्त आहे, ते पुन्हा पाहिले जात नाही. किंवा अगदीच त्याच विषयात कोणी काही काम करत असेल तर तो शोधत जाईल. पण मला हे पक्क डोक्यात होतं की हा विषय अतिशय लोकाभिमुख आहे, लोकांचा आहे. खऱ्या अर्थाने म्हणजे अशोक रानडे, संगीतज्ञ फार मोठे, त्यांनी एका ठिकाणी सांगितलंय की चित्रपट संगीत भारतातलं, विशेषतः हिंदी चित्रपट संगीत, हे खऱ्या अर्थाने भारताचं लोकसंगीत आहे. लोकांनी निर्माण केलेलं, लोकांसाठी निर्माण झालंय. लोकांना ते मनोरंजन म्हणा, साधं रंजन ते ज्ञान, ह्या सगळ्यात ते तुम्हाला साथ करतं. मग असं जे आहे त्याच्यावरचं संशोधन हे त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. म्हणून मी लिहिलं आधी पुस्तक, रहे ना रहे हम, माझं जे पहिलं पुस्तक आहे ते माझ्या थिसिसवरच आधारलेलं आहे. एकेका संगीतकाराचाच मी चॅप्टर घेत गेले, पण त्यातली भाषा मी संपूर्णपणे बदलली. मी म्हटलं तसं तिथे आकडेवारीला जागा होती, थोड्या काही तांत्रिक गोष्टींना जास्त महत्त्व होतं. मी चार्ट केले होते की गाण्याची साईन लाईन कशी असते, त्याची क्रॉस लाईन कशी असते, त्यानुरूप सुद्धा संगीतकाराची शैली ठरते. म्हणजे ही एक त्याची कुंडलीच म्हणा, की एकेका संगीतकाराची कुंडली, कुठला ग्रह पर्यंत जाणं. मला असे त्यामुळे ट्रेट सापडत गेले ना संगीतकारांचे. थोडासा मगाचा जो तुमचा प्रश्न होता ना, की काही संगीतकार ना सगळे अंतरे सारखे ठेवतात, अच्छा, काही संगीतकार मधला अंतरा वेगळा ठेवतात. उदाहरणादाखल सांगाल म्हणजे काही म्हणजे अगदी थोडी थोडी. हा, म्हणजे आता एक गाणं आहे तेरा मेरा प्यार अमर, बघा त्याचं सगळं जे स्ट्रक्चर आहे, त्याची रचना आहे ती, तेरा मेरा प्यार अमर फिर क्यों मुझको लगता है डर, मेरे जीवन साथी बता क्यों दिल धड़के रहे कर. हे गाणं सुरू झालं. आता याचे अंतरे चालींनी सारखे आहेत. क्या कहा है चांद ने जिसको सुन के चांदनी हर पे झूम के क्यों ये नाचने लगी, चाहत का है हर सुअसर फिर क्यों मुझको लगता है डर. आता ह्यातली गंमत लक्षात आली का? खऱ्या अर्थानं संगीतकारांनी किती ओळींना चाल लावली आहे. पहिली, नंतर क्रॉस लाईन ज्याला आम्ही दुसरी ओळ म्हणतो
ती पण त्याच चालीची आहे. आणि अंतराच्या आ, रा, 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 ला, 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 ला. इथे विषय संपलाय कंपोजिंगचा. कंपोजिंगचं काम इथं संपलं. त्यांनी त्याच चालीत पुढचे अंतरे बांधले, पण तुमच्या हे लक्षात येत नाही. आणि हा काही दोष नाही काढायचा, ही शैली आहे. ही ताकद बघा की 3 ओळी कंपोज करून अख्खं गाणं निर्माण झालेलं आहे. आणि हे गाणं अजरामर ठरलेलं आहे ऑलरेडी. तुम्ही त्यांना काही आता हे बिरुद तुम्ही नाही देत आहात, त्यांनी ऑलरेडी सिद्ध केलंय की हे अजरामर गाणं आहे. म्हणजे ह्यात काय होतं की जरी चाल सारखी असली तरी शब्दाच्या अंगाने तिची गायकी बदलते, त्याच्या मागचे फिलर्स बदलतात, त्याचं कॉर्ड पॅटर्न बदलतो, सगळं काय काय होत असतं. ह्यात गंमत आहे की तिथे एखाद्या शब्दावर मग लताबाई काय करतात, कह रहा है मेरा दिल, इथे वेगळा आवाज आहे, पहिल्या अंतरात वेगळा आवाज आहे. हे सगळं तुम्ही समजून घेत, म्हणजे हा एक शंकर जयकिशनचा आपल्याला एक ट्रेट सापडला. अर्थात हे असं नसतं की ह्या कप्प्यात आता हा संगीतकार टाकला म्हणजे त्याची सगळी गाणी, असं नसतं. पण एक तुम्हाला स्वभाव विशेष लक्षात येतो. सी रामचंद्र या बाबतीत असे आहेत की त्यांच्या जवळजवळ सगळ्या गाण्यांचे जर 3 अंतरे असतील तर 3ही वेगळ्या चालीत आहेत. म्हणजे बघा, ही कमाल आहे ना की मेहनतही आहे, प्रतिभाही आहे, आणि तरी ते एकसंध म्हणजे त्यात मला हे सापडत गेलं की गाण्याचं सौंदर्यशास्त्र मी जे का म्हणते की 3 अंतरांच्या वेगळ्या चाली लागण्या आणि त्या पुन्हा त्या मुखड्याला मिळण्यात एक विलक्षण प्रतिभा लागते. ती त्या अण्णांकडे होती, हे तुम्हाला आज सिद्ध करता येतं. आणि माझ्या संशोधनात मी हे शेवटी लिहिलंय की हा असा संगीतकार होता की ज्याने कधीच असं नाही बघितलं की मला एक सुचलंय आता आणि तेच मी पुढे नेतो. म्हणजे ज्यांनी असं केलंय ते वाईट आहे तशातला भाग नाही, पण अण्णांनी हे आव्हान स्वीकारल्यासारखं. मग तुम्ही हे ऐका, ओ चांद जहां हो जाए, हे लताबाई आणि आशाबाईंचं डुएट आहे. 3 अंतरे वेगळे आहेत. म्हणजे अशी कितीतरी त्यांची गाणी आहेत. अनिल विश्वासांची अशी गाणी आहेत की अंतरांच्या चालींमध्ये वैविध्य आहे. मग हा पॅटर्न काही संगीतकारांनी पुढेही राबवला. बर्मंदांची काही गाणी आली, त्यात अंतरांची वैविध्य होतं. असे मला संगीतकार सापडत गेले आणि अशी त्यांची वैशिष्ट्ये मला कळत गेली. निश्चित या सगळ्यामध्ये नव्या पिढीचे गीतकार, संगीतकार आणि त्यांच्यामध्ये ते मर्म दडलंय किंवा त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भुलवतात का? आणि त्या वेगळ्या अर्थानं त्यांच्याकडे बायनॉक्युलरने पाहावं असं तुम्हाला आतून वाटतं? मधला एक काळ असा होता की शब्दांना महत्व कमी झालं होतं. आता तुम्ही चित्रपट एवढे बघता किंवा प्रत्येक आलेला सिनेमा आपण बघायला गेलो तर 90च्या दशकात जे सिनेमे आले त्यातली गाणी नृत्य प्रधान होती. म्हणजे जो मी उल्लेख करते तो माधुरी दीक्षित इरा जो होता, आपोआप नृत्य प्रधान गाणी झाली. कारण श्रीदेवी, जितेंद्र पासूनचा तो नंतरचा नृत्यातूनच आलेत ना. जयप्रदा किंवा मीनाक्षी, तुम्ही गाणी बघा, गाणी ही डान्सच. म्हणजे आता पूर्वीच्या काळी डान्स गाणी नव्हती असं नाही, नृत्यगीतं होती, पण एखादं विरहगीत असायचं, एखादं सोलो सॉन्ग असायचं, एखादं देखो जी बाहर आई किंवा फैली हुई है सपनों की बाहें जा चल दे कहीं दूर. म्हणजे ती नायिका कुठेतरी निसर्गात वावरते आणि छान रमली आणि गाती एकटीच. असं आता गाणी दिसत नाहीत. मधल्या काळात अशी गाणी दिसली नाहीत. गाणं म्हटलं की त्याच्यावर नाच, आणि मग नाच जर का असेल तर मग नाचासाठी मधले बार मोकळे, बार म्हणजे मात्रा, काही मात्रा मोकळ्या ठेवलेल्या असतात. अगदी मी उदाहरण देईन, मी साधारण ज्याच्यावर अगदी प्रत्यक्ष नाच नसेल सुद्धा, पण ती मध्ये मध्ये 4-4, 5-5 बार असे मोकळे ठेवण्याची एक फॅशन म्हणा किंवा एक पद्धत म्हणा मधल्या काळात रूढ झाली होती. अखियां मिला के ते गाणं आहे ना, अखियां मिला लो कभी अखियां चुराओ क्या तूने किया जादू. त्याच्यानंतर तुम्हाला काही बार काहीच नाही ऐकायला येणार. हे का सोडलंय? उगाच नाही, त्याच्यात ऍक्शन्स आहेत. मग तो एक पॅटर्न बनून जातो आणि मग ह्या पॅटर्ननी गाणी बनली काही काही. मग अनेक गॅझेट्स आली, अनेक ट्रॅक्स आले, डुएट्स मध्ये एकत्र रेकॉर्ड करायची. बिजू शहा ते रहमान असा जो कालखंड आहे जो टेक्नो साऊंडने हे केला,
त्यात मेलडी थोडस मागच्या बाजूला आली असं जाते वाटतं. जाते कारण मेलडी का जाते मागे, लक्ष वेधून घेणारं काय आहे, ऑर्केस्ट्रेशन, आणि त्यातही नवीन नवीन आलेली गॅजेट्स. चित्रपट सृष्टी ही अशी आहे, जे मला मोठ्या मोठ्या संगीतकारांनी पण सांगितलं. अगदी पॅरेलल जीनची मी मुलाखत घेतली जेव्हा, तेव्हा ते म्हणाले, देखिए यहाँ पर हम कोई प्रयोग करने के लिए नहीं बैठे हैं. म्हणजे मी अगदी माझा विषय घेऊन त्यांना भेटायला गेले होते की तुम्ही काय प्रयोग केले, ते म्हणले हो जाता है, ह्यात वाह. खूप अर्थ आहे, हो जाता है. मनोहरी सिंग जे ग्रेट पंचमदा आणि त्यातले, त्यांनीही मला सांगितलं की ये सब हो जाता है, मैं नहीं बता पाऊंगा कि मैंने यहाँ पे ऐसा क्यों बजाया, मैंने ऐसे कॉर्ड क्यों बजाया, ये मैं नहीं बता सकता, ये हो जाता है. तो हो जाता है मध्ये मला पॅरेजी एकदा म्हणाले की देखिए यहाँ पे जो चलता है वही बिकता है, आणि जो बिकता है वही आगे जाके चलेगा. आम्हाला स्वतःला एस्टॅब्लिश करायचं होतं, म्हणून आम्ही सर्व प्रकारचं संगीत दिलं आणि स्वतःला एस्टॅब्लिश केलं की लोकसंगीत एकतर फिल्म म्युझिकला कशाचंच वावडं नाही आहे. खरंय. फिल्म म्युझिक ही अशी गोष्ट आहे की ती एक चटकदार भेळ आहे, त्यात प्रत्येक घटकाला स्थान आहे बघा. त्यातला एकही तुम्ही कमी जास्त कराल तर ते बिघडेल. म्हणजे त्यात लोकसंगीत आहे, शास्त्रीय संगीत आहे, पाश्चात्य संगीत आहे, अगदी झेकोस्लोवाकियन संगीत सुद्धा त्यात आहे. अगदी कोरियन नाही आत्ताच, सगळं आहे. के पॉप पासून सगळं जे पाहिजे ते संगीतकारांनी घेतलेलं आहे आणि आपलं गाणं छान केलंय. कारण ते गाणं ते की स्वांत सुखाय बनलेलं नाही. कुठलाही संगीतकार असं नाही म्हणू शकत मला असं आवडतं म्हणून मी आता हे गाणं केलं आणि तुम्हाला घ्यायचं तर घ्या, असं नसतं. ते सगळीकडे चालावं लागतं जर का त्यांना पुढचा सिनेमा हवा असेल हातात तर. पण आत्ताच्या काळात म्हणजे अगदी दलजीत दोसांज म्हणूया किंवा रहमान म्हणूया, ह्यांनी केलेले प्रयोगही त्या अर्थाने वेगवेगळे आहेत. हो. म्हणजे गुलजार साहेबांनी विशाल बरोबर तितकंच रहमान बरोबर काम अगदी केलं. अगदी. तर त्याकडे कशा अर्थानं तुम्ही पाहता किंवा त्या सगळ्या प्रयोगांना? तरुणाईला आवडलं पाहिजे पहिली गोष्ट, आणि तरुण पिढी जे संगीत ऐकते, जे त्यांना भावेल असं संगीत निर्माण करणं ही जेव्हा तुमच्यावर जबाबदारी येते तेव्हा तुमची भाषा बदलते. आज जे गुलजार साहेब मोरा गोरा अंग लैले लिहू शकतात, ते बीडी जलाइले पण लिहू शकतात. कजरारेमध्ये त्याने गालिबच्या घराचाच संदर्भ दिलेला आहे. ते काही करू शकतात आणि त्यामुळे ते तरुणाईला आवडतं गाणं होतं. त्यात स्वरांची त्याच्यात अशी मक्तेदारी नसते की तुम्हाला खूपच शास्त्रशुद्ध काहीतरी केलं तरच ते, असं काही नसतं. एखादी धून असते जी स्पार्क असतो, आणि गुलजार साहेबांसारखे जे काळाबरोबर चालणारे कवी आहेत ते त्याला वावडं त्यांना नसतं की एखादा इंग्लिश शब्द आला, पर्सनल से सवाल करती है, तर ते त्यांनी असं नाही म्हटलं की पर्सनल हा शब्द कसा काय कवितेत चालेल. पण ते त्यामुळे तरुणांना आवडलं ना की आंखें भी कमाल करते, पर्सनल से सवाल करते. त्यात गुलजारजींचं कवी असणं आणि खूप मोठे शायर असणं आड आलं नाही. त्यामुळे ह्या संगीत मग, आणि त्यामुळे हे संगीतकारांना ते सोयीचं पडलं की मी जी धून बांधतोय, धून त्यांनी अशी चालणारी बनवली आणि त्याच्यावर काहीतरी जड शब्द लिहिले गेले, ते कॉम्बिनेशन बरोबर नाही. अदरवाईज बातों में किवाम की खुशबू है असं येऊ नाही शकणार अक्षरशः. नाही. ह्या सगळ्यामध्ये इतके कार्यक्रम, इतके रसिक ज्या पद्धतीने फेसबुकवर लिहितात आणि ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया तुम्हाला येतात, काळजात घर केलेली अशी एखादी मैफल किंवा असं एखादं रिॲक्शन ही सांगू शकाल का? मला अतिशय विस्मयकारक प्रतिक्रिया येतात आणि मला सांगायला आवडेल की सर्व थरातून, म्हणजे अगदी शास्त्रीय संगीतातल्या पंडित मंडळींपासून ते अगदी सामान्य श्रोत्यापर्यंत सगळ्यांच्या प्रतिक्रिया मला येतात. आणि मला खूप इंटरेस्टिंग आहेत ह्या गोष्टी. कारण मी जसं म्हटलं की चित्रपट संगीताला फार हलक्याने घेतलं जातं किंवा पिक्चरमधली गाणी ना, हा ठीक आहे कोणी म्हणू शकतं. हे जसं अभ्यासाद्वारे मी सिद्ध केलं आणि मी इतकं का लिहिलं आणि लोकांना आश्चर्य वाटलं की ह्याच्यावर असं पुस्तक येऊ शकतं, म्हणजे त्याच्यावर पुस्तकं कशी काय लिहू शकता तुम्ही, एवढे लेख कसे, एवढं आहे त्यात. तर आहे म्हणूनच तर ते मी लिहिते आणि ते ज्या अर्थी लोकांना आवडतंय त्या अर्थी ते पटतंय. त्यामुळे मला अनेक मान्यवरांचे जसे आशीर्वाद मिळाले, त्यात शास्त्रीय संगीतातल्या अर्चना कान्हेरे असतील, पंडित सुहास व्यास असतील, अनेक असे कलाकार आहेत ज्यांची किती नावं घ्यावी तेवढी कमी आहेत की त्यांनी आवर्जून दाद दिली आणि त्याला ॲप्रिशिएट केलं. खूप त्यांचे मला मेसेज येतात, फोन येतात
पंडित उल्हास बापट होते. अतिशय आवडीने वाचायचे, दाद द्यायचे आणि ते पटायचं त्यांना की हे असं लिहिलं तर पोचेल, छान करतेस तू. पण आश्चर्य म्हणजे आपण एक मध्यमवर्गीय श्रोता जर समोर ठेवला तर त्यांना हाताची साधनं असतात. तुम्ही ज्या गाण्याबद्दल लिहिताय ते पटकन यूट्यूबवर जाऊन बघू शकतात किंवा त्यांना एक सुकून असतो आयुष्याला. पण मी जेव्हा पुण्यनगरीसाठी लिहित होते, रफी साहेबांवर मी लेखमाला लिहित होते, तेव्हा मला ज्यांचे फोन यायचे ना, तेव्हा आम्ही त्यांना सांगायचो की ठीक आहे, मग तुम्ही व्हॉट्सॲप आम्हाला करून ठेवा. ते म्हणायचे आमच्याकडे व्हॉट्सॲप पण नाही, आमचा अगदी साधा फोन आहे आणि हा फोन मी तुम्हाला, माझी आता बॅटरी पण संपायला आली आहे, माझ्याकडे रेंज नाही, मी शेताच्या बांधावर उभा आहे, मी पाणी देतोय माझ्या शेताला आणि तेव्हा मी तुम्हाला फोन करतोय कारण मी आत्ता पुण्यनगरी वाचतोय आणि रफी साहेबांच्या गाण्यांवर तुम्ही इतकं छान लिहिलंय. आम्हाला खूप बरं वाटलं कारण ही प्रतिक्रिया खरोखर तळागाळातून आलेली आहे की ज्यांच्याकडे स्मार्टफोनच नाहीये, त्यामुळे त्यांना इतकं भरून यायचं, माणसं रडतात अजूनही. आणि हा अनुभव आहे मला, माणसं सांगता सांगता रडतात की काल मला ABP माझाचा जो माझा इंटरव्ह्यू झाला त्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचा फोन आला आणि ते बोलताना भावविवश झाले की मला तुमचं बोलणं आणि गाणं आणि हा विषय बघताना मला रडू येत होतं की हे काय सगळं आहे आणि आपण किती मोठ्या आनंदाला मुकलो असतो जर हे आपल्याला कळलं नसतं. तर अशी खूप उदाहरणं आहेत. मला अगदी मी माझा मोठेपणा नाही सांगत, पण अगदी छोटासा जर विजय कुठला असेल किंवा एक यश कुठलं, विजय नाही यश कुठलं वाटत असेल की माणसं साहिरनामा बघून घरी जातात आणि रात्रभर साहिर ऐकतात, त्यांना त्यात खूप आनंद मिळतो, स्वतःची दुःख काळज्या विवंचना विसरतात. अनेक लोक अशी आहेत की आम्ही तुमच्या कार्यक्रमाला येतो आणि आम्हाला बीपीची गोळी घ्यावी लागत नाही, हे जेव्हा म्हणतात ना ते, तेव्हा मला अतिशय सुकून मिळतो की आपण काहीतरी ह्यांना आनंद देऊ शकतोय. निश्चित. जर टाइम मशीन मध्ये आता जाता आलं तर कोणत्या संगीतकाराला, कोणत्या गीतकाराला आणि कोणत्या गायक गायिकेला भेटावंसं वाटेल? बापरे, खूप अवघड प्रश्न आहे. मला खरं तर सगळेच ते सुवर्ण काळातले जे संगीतकार होते ना, कधी कधी मला वाटतं की मी त्याच काळातली होते का काय तेव्हा, की इतकं मला त्यांचं संगीत का भिडतं. आणि मला आवडेल खरंच त्या सगळ्यांनाच भेटायला आवडेल. दुर्दैवाने मला मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा नौशाद साहेब हयात होते, पण ते सांगण्याच्या परिस्थितीत नव्हते, खूपच थकले होते. नय्यर साहेब पण थकले होते, पण मला ह्यांना भेटता नाही आलं. मला भेटता आलं खय्याम साहेबांना, मला भेटता आलं प्यारेलालजींना, मला भेटता आलं राजेश रोशनला, ह्या सगळ्यांना मी भेटू शकले. पण हे जे होऊन गेलेले संगीतकार आहेत त्यापैकी मला नौशाद साहेबांना भेटायला आवडेल आणि जयदेव साहेबांना भेटायला आवडेल. कारण तुमचं जयदेवचं लिखाण मी वाचलेलं आणि त्यावेळेला मला असं वाटलं की अरे तशा अर्थानं इतकं दुर्लक्षित राहील, आपल्याला गाणं आवडते पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही आहोत. का जयदेव साहेबांना भेटायला आवडेल? कारण का कोण जाणे, त्यांच्यावर मी प्रथम लिहिलं आणि सुरुवातीपासूनच त्यांच्या गाण्यांपासून माझा अभ्यास सुरू झाला आणि मला हे जाणवलं की हे माहितीच नाही आहे कुणाला. म्हणजे माझा एक मामा मला म्हणायचा नेहमी की मी जेव्हा लेख लिहिला तो म्हणजे जयदेववर लेख लिहिण्यासारखं आहे का काही, असं तो गाणं ऐकणारा मनुष्य असं म्हणतोय. मला इतकं आश्चर्य वाटलं. मग जसं जसं मी त्यांचं सौंदर्य उलगडत गेले तेव्हा ते अरे खरंच की. आणि मग मला असं वाटतं की मला जर टाईम मशीनमध्ये बसता आलं तर मला जयदेव साहेबांना भेटायला खूप आवडेल आणि त्यांच्याच चालींबद्दल मी जे विवेचन केलंय ते त्यांच्याबरोबर मला त्यांची चर्चा करायला आवडेल. गीतकार म्हणाल तर मला परत तेच सुवर्ण काळातले हे सगळे गीतकार, पण साहिरजींना भेटायला मला आवडेल, खूप आवडेल मला भेटायला. कारण त्यांनी जो काही जाळ दिलाय कवितेचा तो काही अफाट आहे आणि अनेक त्यांची पुन्हा त्यांच्या ओळी अशा आहेत की तिथे मी थबकते. ये पाप है क्या, ये पुण्य है क्या, संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे. ये पाप है क्या, ये पुण्य है क्या, रीतों पर धर्म की मोहरे हैं, हर युग में बदलते धर्मों को कैसे आदर्श बनाओगे. असं खाडकन तुम्हाला विचारणारा तो कवी होता आणि मला याबद्दल बोलायला आवडेल. चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों, काय लिहून गेलेत ते. अरे आज कैक हृदयांना त्याने आधार दिला.
म्हणजे मला ठाई ठाई हे जाणवतं की किती ह्या कवींनी त्यात खोल गेलेत प्रत्येक अनुभवाचे. एका आयुष्यात त्यांनी इतकी आयुष्य जगली आहेत, इतक्या भावना जगल्यात. आपण आपलं आयुष्य फार एकसुरी असतं अमितजी. आपण एका पद्धतीने जात असतो आणि बाकीची जी दुनिया आहे ना, आपल्याला असं वाटत असतं की हा हे त्या चालतं असं कल्पनेत. असं नसतं. कवीला परकाया प्रवेश करावा लागतो. काय असेल त्यांच्या आयुष्यात ते तर ते भोगतातच, पण ते तुझाही भोग भोगतात, तेव्हा ते लिहू शकतात. आणि हे असं त्यांनी कसं केलं हे जाणून घ्यायला मला आवडेल. पण त्यांची उरी फुटून निघणंच आहे. खरोखर आहे. असं कोणी फॉर्मल औपचारिक नाही हो लिहित आहेत. हे त्याच्यासाठी खूप मोठी किंमत ते कवी मोजत असतात. आणि मला त्याच्याबद्दल, त्यामुळे ह्या सगळ्या कलाकारांबद्दल मला विलक्षण आदर आहे. मी साष्टांग नमस्कार घालीन भेटले मला तर पहिल्यांदा. कारण काहीही असो, असं प्रत्ययकारी लिहिणं, असं संगीत देणं, ही खरोखर हा कल्पनेचा जो काही जाळ आहे त्यांच्या, तो आपल्याला तो झोत पेलणं, हे सुद्धा त्याच्यासाठी तुम्ही स्वतःची पात्रता वाढवावी लागते. हे समजून घेण्याच्या सुद्धा पात्रता आहेत. मी सुद्धा नेहमी सांगते की तुम्ही मला आता विचारताय कसं तुम्हाला एवढं कळतं, तर मी म्हणेन मी पण अजून एका प्रतलावर आहे. मला पुढचं प्रतल खुणावतंय. अजून मला काही कोडी सुटत नाहीत, ती मला सोडवायची. मला जे कळलंय ते मी आता मांडत चालले लिखाणातून, बोलण्यातून. तसं मला साहिरजींना भेटायला आवडेल. आणि मला जे भेटले त्यापैकी मी म्हटलं तसं प्यारेजी आहेत, की त्यांना मात्र मी हे वाचून दाखवू शकले की तुमच्यावर मी काय लिहिलंय. त्यांची काय प्रतिक्रिया होती? फार सुंदर प्रतिक्रिया होती. तुम्हाला माहित असेल की त्यांच्या पत्नी महाराष्ट्रीयन आहेत, त्यामुळे त्यांना तर सुंदर मराठी कळतं. पण मी त्यांच्यासाठी मी अनुवाद सुद्धा करून नेला होता. पण मी त्यांचा लेख जो त्यांच्यावर मी लिहिला होता तो त्यांना वाचून दाखवला. आणि प्यारेजी आणि वहिनी, त्यांना आम्ही वहिनी म्हणतो, दोघांच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. आणि हे मला वहिनी म्हणाल्या कि बेटा, इनके बारे में आज तक ऐसा एनालिसिस किसी ने नहीं किया. आपने सही दाद दी है, आपने जो लिखा है. मैं खुद सुन के, प्यारेजी मला म्हणाले, अरे आपको कैसे समझ में आया ये सब कि हमने ऐसा किया है, कितना बारीक सोचती हो आप. आणि ते मला अजूनही रोमांच उभे राहतात की ती दाद मला सगळं देऊन गेली. की म्हणजे जेव्हा तुम्हाला तीच व्यक्ती, ऋषितुल्य व्यक्ती सांगते की यू आर ऑन राईट ट्रॅक, तुम्हाला आपली सही पकडा आहे असं म्हणाले. त्यामुळे ते मला खूप बरं वाटलं. खय्याम साहेबांना मी पुस्तक देऊ शकले, त्यांच्याशी चर्चा करू शकले त्यांच्या चालींची, हे माझं भाग्य आहे. त्यांनाही दोघांना अतिशय ते आवडलं. माझ्या आयुष्यातला तो एक सुवर्ण क्षण आहे, ती क्लिप आहे. आणि मी याबद्दल विश्वास नेरुरकरांचे आभार मानेन की ते मला घेऊन गेले तिकडे आणि त्यांनी मला ती त्यांच्याबरोबर मी त्यांना त्यांची चाल ऐकवली एक गाऊन, आणि दोघांचेही मला आशीर्वाद मिळाले. गायक गायिका? गायक गायिका सगळ्यांना वाटतं की मी अमरलता करते. मी लताबाईंवर पुस्तक लिहिलंय स्वतंत्र, म्हणजे मी नक्की बाईंना भेटली असणार आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी एकदाही लताबाईंना भेटलेली नाही. आणि त्याचं मला खूप वाईट वाटतं. कारण काय असतील किंवा योग आला नाही असं मी म्हणेन, पण मला निस्संशय मला लताबाईंना भेटायचंय कसंही असेल. आणि रफी साहेबांना सुद्धा, किशोर कुमारला सुद्धा भेटायचंय. कारण ह्या सगळ्याच गायक गायिकांबद्दल एक विलक्षण मोठं स्थान माझ्या मनात आहे. किशोर कुमारशी मला बोलायला खूप आवडलं असतं, पण मी म्हटलं ना, आपली जन्माला आपली वेळ येण्याची त्यांची खासियत. कारण फिमेल ह्याचं तुम्ही उलगडून सांगता, पण मेल ह्याच्यामध्ये रफी साहेबांची तुम्हाला जाणवलेली किंवा किशोर कुमार यांची काय वाटते, किंवा म्हणजे त्यांनी इतकं वैविध्यपूर्ण गाऊन ठेवलंय, तर त्यातली नजाकत तुम्ही दाखवलं तुमच्या ह्याने. तर रफी साहेबांवरही मी पूर्ण डिटेल पुस्तक लिहिलंय. आणि लेखमालाही, म्हणजे हो, लेखमाला लिहिली आणि त्याचं पुस्तक आलं. त्यात पहिला जो लेख आहे माझा, असा रफी पुन्हा न होणे, त्यात मी खूप वैशिष्ट्य त्यांची उलगडून दाखवली आहेत. पण रफी साहेबांच्या मुळात गायकीचं जर वर्णन थोडक्यात करायचं झालं तर आवाजाच्या, ज्याला आम्ही तांत्रिक भाषेत टिंबर म्हणतो, म्हणजे पोत, तिथं जिंकणारा पहिला हा गायक आहे. म्हणजे मी म्हटलं ना, प्रत्येक व्यक्तीचं काहीतरी एक हायलाईट पॉईंट असतो. फार सुंदर डोळे ही त्या व्यक्तीचं पहिली ओळख आहे, आणि नंतर मग तुम्हाला त्याचा स्वभाव जाणवेल, केस लांब आहेत, व्हॉटेवर. पण आधी काय जाणवतं तर रफी साहेबांच्या आवाजाचा पोत. म्हणजे तुम्ही रेशमी साडीला स्पर्श करणं आणि सतरंजीला स्पर्श करणं, ह्यात जो फरक आहे, तोच फरक अनेक सामान्य आवाज आणि रफी साहेबांचा आवाज यात आहे.
मुळात जे माध्यम आहे, ज्या गळ्यातून हे मजकूर येतोय बाहेर, ते माध्यमच इतकं सुंदर आहे. म्हटलं ना, पोताचा फरक. तुम्हाला काय, शेवटी तांब्याभंड लोखंडाचं, स्टीलचं, ॲल्युमिनियमचं आणि सोन्याचं, चांदीचं, तुमच्या हाताला फील कळतो ना, त्याची किंमत का जास्ती आहे. तो पण तांब्या पाणी भरून ठेवणार आहे ना, पण त्याची किंमत जास्त आहे, कारण त्याला स्पर्श करताना सुख संवेदना होणार आहेत तुम्हाला. त्या संवेदनांची ती किंमत आहे. तशी सुख संवेदना आवाजातून होणं म्हणजे काय, तर रफीस आहे. तरल तलम, काही टोचणारच नाही, आणि जिथे तो आक्रमक व्हावा तिथे तो आक्रमक होतो, पण त्यातही सत्वगुण सुटत नाही. हा माझा मुख्य मुद्दा आहे. सत्वगुण जो आवाजाचा आहे ना, तो त्याचा राग जो आहे, जसं तुम्ही रफी साहेबांचं चौदवी का चांद हो, हे तरल तलम रेशमी गाणं आहे. प्रेयसीचा अनुनय करणारं गाणं आहे, तिला रिझवणारं गाणं आहे, तिला खुश करणारं गाणं आहे. म्हणून तो सगळं मार्दव त्या गळ्यात एकवटून रफी साहेब गायलेत. तेच रफी साहेब जेव्हा मेरे दुश्मन तू मेरी दोस्ती को तरसे म्हणतात, तिला शाप देतात की तू इतकी एकटी हो, की म्हणजे त्याच्यात अशा ओळी येतात की जिथे तुला परक म्हणायला पण कोणी नाही आहे, अशी स्टेज तुझ्या आयुष्यात येऊ दे, इतकी तू एकाकी हो. अपना भी तो क्या बेगाना न हो. म्हणजे मला इथे संदीप खरे पण आठवलेत, कारण त्याचं पण एक त्याची कविता आहे अतिशय एक सुंदर. त्यात असा संदर्भ आहे की असायाला कुणी नाही, नसायाला कुणी नाही. म्हणजे गंमत बघा की जेव्हा एखादी व्यक्ती नाही असं आपण म्हणतो ना, तेव्हा सुद्धा आपण तिचं अस्तित्व मान्य करतो. रफी साहेब जे गायलेत ना, त्यात त्यांनी असं लिहिलंय, असं ते वाक्य आहे की अपना भी क्या बेगाना न हो, तुझ्याकडे तुच्छतेने बघणारी सुद्धा व्यक्ती नको. इतका जेव्हा तुम्ही शाप देता ना त्या प्रेयसीला, तेव्हा तुमचा आवाजही असा तीव्र होतो, त्यात वेदना असते, एक हार्शनेस. पण तो हार्शनेस आहे ना, तो असा नसतो की काय हा ओरडतोय, काय कांगावा करतोय, असं नाही वाटणार. तुम्ही त्याच्या बाजूनेच विचार कराल, कन्व्हिन्सिंग असतो, त्यातला सत्व गुण असतो. हा संताप सात्विक संताप आहे, हे तुम्हाला कळतं. ही रफी साहेबांची खासियत. आणि तलत महमूद म्हणजे तोही तसाच असणारा तलम, मखमली आणि तलत तुमच्या आवाजातला आणखीन एक महत्वाचा विशेष हा होता की तो बारका कंप. ती थरथर होती त्यांच्या आवाजाला. त्यामुळे आता अनिल विश्वासांनी कधी बदलू दिली. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. एका असा किस्सा तो सांगतातच की ते एका रेकॉर्डिंगला गेले आणि ते वेगळ्याच आवाजात गायला लागले. तेव्हा अनिलदांनी त्यांना म्हटले तुला काय झालं रे आवाजाला तुझ्या. ते म्हटले नाही, मी आपला असं ते माझ्या कुणीतरी मला सांगितलं की तुमच्या आवाजात हा दोष आहे. तेव्हा ते म्हटले हा वेड्या, हा दोष नाही आहे तुझा, हेच तर तुझं बलस्थान आहे. आणि मग मी म्हणेन आधीच फुलपाखरी पंख आणि त्याच्यावर दवबिंदू पडल्यावर ते किती नाजूक होतील. तसं आधीच तो असा कंप असलेला नाजूक आवाज, त्यात जर गाणं दुःखी असेल किंवा त्यात जर आणखी वेदना असेल तर त्या गाण्याला आणखीन चार चंद. मग तुम्ही ते शामे गमकी का समय का जलते है, अतिशय कानाला सुखद आंसू समझ के क्यों मुझे, किती आंख से तुमने गिरा दिया, त्यात अगदी डोळ्यात पाणी येतं तुमच्या की तुम्हाला असं वाटतं की त्या प्रेयसीला विचारवा का तू एवढं दुःख दिलंस त्या व्यक्तीला. हे ह्याला आपण कन्व्हिन्सिंग म्हणतो. आणि किशोर काय, किशोर कुमार, मुकेश, प्रत्येकाच्या खूप त्यांची वैशिष्ट्ये आहेत की किशोर कुमारांचा आवाज हा विलक्षण खुला आणि त्याला अतिशय वजन असलेला. मी नेहमी सांगते की जेवढी मॉड्युलेशन्स किशोरने केलेत, अनेकांनी त्यांना अंडर एस्टिमेट केलं. किशोर कुमारला खुद्द इंडस्ट्रीने किती दिवस अंडर एस्टिमेट केलं की हा एक गंमत आणणारा नट आहे आणि अशी तो गाणी धांगडधिंग्याची गाणी मस्त म्हणतो, एवढीच त्याची इमेज होती. जेव्हा त्याच्या आवाजातला पॅथॉस लोकांनी ऐकला की कोई हमदम न रहा, कोई सहारा न रहा, हे गाणारा किशोर आहे. आणि बाकीच्यांनी अप्रत्यक्षरित्या, म्हणजे कोणीही बॉलिवूडमध्ये हे मान्य नाही करणार, पण वाढीत टाकणं आहे त्यावेळेला सचिनदांनी त्यांना दिलेला हात आहे. करेक्ट. म्हणजे आराधना एका पॉइंटला किशोरदा म्हणायचे त्या ह्याच्यात की मी झाडांशी बोलायचो. म्हणजे आज जिथे विराटचं हॉटेल आहे, किशोरदांचा बंगला होता, विराट कोहली अनुष्काचं जे हॉटेल आहे, तर त्या ठिकाणी झाडं लावली होती, अमित कुमारने सांगितलं. वा. तर
बाबा बात करते थे पेडोसे हे एकाकीपण आहे म्हणजे खरंय. विजनवास जो आपण म्हणतो एका कलाकाराच्या लादलेला आणि किती सोसलं असेल. मी म्हणते ना, कलाकाराची वेदना ही त्याची असतेच, ती कुठेतरी त्याच्या कलेत उमटल्याशिवाय राहत नाही. आणि त्या मग तडफेने कलाकार जेव्हा फुटतो ना, खरंय. तेव्हाच तुम्ही जे त्याचा आविष्कार बघाल तर तो तावून सुलाखून आलेला असतो. मग किशोरने अशी कैक गाणी म्हटली की ज्यात वेदना होती, खरंय. त्यात कठीण जागा होत्या. खरंय, मेहबूबा मधलं, शिवरंजनी मधलं, मग मेरे नैना, त्यांनी असं वाटतं की काळानं म्हणजे त्याला आपण काव्यगत न्याय म्हणतो हो. की तो कुठेतरी काळाने त्याला दिला. काय फोकस, काय सूर. हा, तुम्ही म्हणाल की किशोर कुमार शास्त्रीय संगीत शिकले नव्हते, इतका सुरेल गायक नाहीये. मी त्यांचं वर्णन करताना असं लिहिलंय की बेसूर म्हणजे काय हे माहीतच नसलेला तो आवाज होता. त्याला माहितीच नाही की बेसूर कसं. मग त्याला तुम्ही उड्या मारा, उलटा पडेल तो, इकडे नाचेल, इकडे उड्या मारेल, तरीही त्याचा सूर कधीही ढळला नाही. हे मान्यच करायला लागतं. त्यामुळे अनेक संगीतकारांचा सुद्धा गैरसमज होता. काही जण अजूनही म्हणतात हा ते किशोर वगैरे. अहो तुम्ही ऐका, ही गायकी अत्यंत अवघड आहे जे किशोर कुमारने गाऊन ठेवलंय. त्याचं शर्मिली मधलं एक गाणं आहे, कैसे कहे हम प्यार ने हमको क्या क्या खेल दिखाए. तो ढसाढसा रडलाय त्यात. इतकं त्यांनी ते उत्तम गायलं, इतकं ते प्रत्येकारी गायलं की शशी कपूरचं काम सोपं झालंय की त्याला फक्त मी पार्श्व अभिनय केलाय त्यांनी त्यावर. वा. खरं गाणं आहे, किशोरनी गायलंय, त्याच्यावर पार्श्व अभिनय केलाय त्याने. इतकं ते अप्रतिम आहे. म्हणजे शशी कपूरनी नो डाऊट अतिशय सुंदर अभिनय केला, पण इतकं रडलाय त्यात तो. आक्रंदन आहे त्याचं. केवढी मोठी फसवणूक झाली त्याची. त्याला ती डबल रोल आहे त्याच्यात आणि त्याला वाटत असते की ती राखी आहे आणि वेगळी. खूप खूप सुंदर, खूप छान गायलेत किशोर कुमार. सांगावं तितकं कमी आहे. मोठा लेख मी लिहिलाय ऋतुरंग दिवाळी अंकासाठी गेल्या वर्षीच्या. शेवते सरांनी माझ्याकडे लिहून घेतलाय. तो अवश्य वाचावा. किशोर प्रेमींनी तो खूप वाचलाय आधीच, पण माझी अशी इच्छा आहे की तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. निश्चितपणे ह्या सगळ्याच्या म्हणजे तुम्ही या संकल्पनेच्या प्रेमात नेमकं कधी पडलात की हे आपण विवेचन करून सांगावं आणि आपल्याकडे असलेलं खुलं करून टाकावं? माझा हा पहिल्यापासूनच हेतू होता की मी ना स्टेजची कलाकार आहे. मी रंगमंचावरच खुलते. मला लोकांशी बोलायला आवडतं. मला त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलताना जसे दिसतात तसं तसं मी खुलत जाते. आणि मग मला असं, आणि मूळ माझा पिंड शिक्षकाचा आहे. म्हणजे माझ्याकडे माझे आजोबा उत्तम शिक्षक होते, प्राचार्य होते. त्यानंतर मला खूप अशी छान परंपरा आहे आमच्याकडे की स्पष्ट करून सांगणं आम्हाला आवडतं. आणि मला मुलांना मी शिकवत असल्यामुळे असेल, पण ही गोष्ट कुठलीही सोपी करून सांगण्याची एक आहे, हातोटी म्हणा, किंवा ते त्यांना कळेपर्यंत सांगत राहणं. मग त्यांना कळेल अशा भाषेत ते सांगणं. जेव्हा मी श्रोत्यांना हे सांगायला लागले आणि मला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसायला लागला की हो असं आहे, आम्हाला माहित नव्हतं ह्या गाण्याचं किती आपण एवढी वर्ष ऐकतो, त्यांचे चेहरेच मला ऊर्जा देतात. आणि मग मी तांत्रिक भाषा टाळते. जिथे अत्यावश्यक असेल तिथेच मी तांत्रिक भाषा वापरते. आणि माझा नेहमी एक ब्रीदवाक्य आहे, विश्लेषण हे विच्छेदन होऊ नये. तुम्ही गुलाबाचं फूल छान आहे हे आधी लोकांना माहिती आहे. आता तुम्ही सांगणार आहात की त्या गुलाबाला ना ही इथे छटा आली आहे बघा, ही इथे पाकळी अशी झाली आहे बघा, त्यासाठी तुम्हाला त्या पाकळ्या दूर करायची गरज नाही. ते फूल तसंच ठेवा, त्याचं आजूबाजूने सौंदर्य दाखवा सगळ्यांना. आणि मग त्याचा जो सौंदर्य दृष्टी देणं म्हणजे मला ती मिळालंय ना, मी ते पोचवत नाही जोपर्यंत, तोपर्यंत मला समाधान होत नाही. त्यामुळे मी घड्याळाकडेही बघत नसते. मला कितीही काही असो, मी तो पूर्ण त्या गाण्याचं, मला या मुलाखतीवरून वाटले तुम्ही घड्याळाकडे बघत नाही. विषयच तो तुम्ही असा काढलाय. पण या सगळ्यामध्ये पुढचा प्रयोग इन द सेन्स तुमचं इनोव्हेशन विदिन अ फ्रेमवर्क तुमचं काय आहे? म्हणजे तुम्ही कोणत्या प्रयोगावर काम करताय, म्हणजे तुम्ही नवीन कोणता प्रकल्प किंवा कोणतं आव्हान तुम्ही पेलताय? मूळ अभ्यास सुरू झाला हिंदी संगीतकारांपासून, पण हळूहळू जसे एक एक सौंदर्य बिंदू हाती यायला लागले तसे ते मराठी संगीतकारांमध्येही मला दिसले. त्यामुळे आता माझं सुधीर फडक्यांवर काम सुरू आहे, माझं श्रीनिवास खळ्यांवर काम सुरू आहे. म्हणजे मी एक मालिका आधीच केली होती रेडिओसाठी, आकाशवाणीसाठी,
तरी असेल गीत हे नावाची, त्यात मी एक मराठी संगीतकार घेऊन 13 संगीतकारांवर काम केलं. पण ते एपिसोड त्याला मर्यादा होती. आता मी त्यांच्यावर प्रदीर्घ संशोधन माझं सुरू आहे आणि तेही आता सगळं हळूहळू लोकांच्या समोर, श्रोत्यांसमोर येईल. पुस्तक रूपात येईलच आधी, आणि मग आधीच मी खळ्यांवर कार्यक्रम सुरू केलाय, बाबूजींवर कार्यक्रम सुरू केलाय, आणि त्यातही मला हाच अनुभव येतो. फक्त मला अडचण कुठे येते की आधी हे श्रोत्यांना पटवावं लागतं की सुधीर फडके रजनी, श्रीनिवास खळे रजनी, ह्या ज्या तुम्हाला माहिती असलेल्या पठडीपेक्षा माझं काम वेगळं आहे. आज तुम्ही बाबूजींची फक्त चरित्रगाथा ऐकणार नाही आहात. आणि माझं स्ट्रॉंग, अतिशय ठाम माझं विधान असतं की जी माहिती तुम्हाला एका क्लिकवर गुगलवर मिळते, विकिपीडियावर मिळते, ती तुम्ही माझ्याकडनं अपेक्षा त्याची करू नका. आणि मी ते सांगणारच नाही. पूर्वीच्या काळी हे नव्हतं जेव्हा, तेव्हा निवेदकाला हे सांगायला लागायचं की मध्य प्रदेशातल्या अमुक गावी त्यांचा जन्म झाला. आणि मग आता का सांगताय, कशाला सांगायचं? एक पाऊल पुढे जाऊन आता आपण स्थळ दाखवणं. आणि जे पुन्हा जे म्हणजे मला असं कुणावर व्यक्तिगत टीका करायची नाही, पण आता आपला काळ बदललाय. आता या गोष्टी त्यांना पटकन, ज्याला माहिती पाहिजे. मुळात मी आणखीन पुढचा विचार करेन की त्यांचा नर्मदेच्या काठी जन्म झाला का आणखीन कुठे उज्जैनला जन्म झाला, ह्याचा आत्ता काय रेफरन्स आहे? तुम्हाला काय ऐकायचंय? त्यांची गाणी ॲप्रिशिएट करायची, समजून घ्यायचे. मग ही माहिती थोडी बाजूला ठेवा. किंवा फिल्मफेअर किती मिळाले त्यावर रेटिंग करणं. मला ह्या ज्या न पटणाऱ्या या गोष्टी आहेत की पण त्यांना कायम फिल्मफेअरनी हुलकावणी दिली. जाऊ देत, आपण कोण होतो त्यांची दया सुद्धा करण्याची आपली पात्रता नाही आहे. मी फार रिस्पेक्ट माझा आहे, माझ्या मनात आहे. त्यामुळे जयदेव बद्दल लोक असं अरे अरे पण कमनशिबी ना, मदन मोहन कमनशिबी ना, त्याला बिचाऱ्याला अगदीच खालच्या दर्जाचे बॅनर मिळाले, अशी कुठली तरी माहिती त्यांच्या डोक्यात अडकलेली असते. माझं काम हे आहे की हे विसरा तुम्ही. आपण नाही आहोत त्यांना रेट करणारे कोणी. तुम्ही आता तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये बसून, तुमच्या सोफ्यावर बसून त्यांची करुणा करण्याचं तुम्हाला काय काय कारण आहे? अहो, ते इतके श्रीमंत आहेत, तुम्हाला पिढ्यानपिढ्या तुमच्याकडे नव्हती अशी श्रीमंती त्यांना एका त्या एवढ्याच्या जन्मात मिळाले. त्याचं आधी करा ना मूल्यमापन, नाही त्याचा आधी आस्वाद घ्या. माझं म्हणणं आस्वाद घ्या, त्याच्यावर नका ठरवू की त्यांना फिल्मफेअर किती मिळाले, मग त्यांचे पिक्चर चाललेच का पडलेच का, मग आर डी बर्मननी काय चुका केल्या, यांनी ह्यात तुम्ही पडू नका. तुम्ही रसिक म्हणून फक्त आस्वाद घ्या. आणि त्याचा एक त्या माध्यमातली कडी माध्यम मी आहे. आणि हे नेणतेपण आणि जाणतेपण दोन्ही तुमच्याकडे आहे. त्यामुळे आजच्या या मैफिलीला खऱ्या अर्थानं रंग चढला. मला असं वाटतं की एखादं तुम्हाला जे वाटतं की याच्या मैफिलीची भैरवी कोणत्या गाण्याने व्हावी, तर त्यासाठी आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे, दिल की धड़कन ठहर जा, मिल गई मंजिल मुझे, आपकी नजरों ने समझा जी. Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit and the coffee ain't hit yet, damn ain't that great. I don't wanna go to work cause my boss is a jerk and I'm not even that paid. I need a change in my life cause I don't feel alive and there's nothing that makes me happy. Hold my beer for a minute, I'm about to quit my job, cash in for a ticket. I'm going on a trip and I don't plan to visit. I'm gonna stay there till I feel like I'm winning, and this is just the beginning. I need a big change, help me feel like living. I need a big swing, home runs I'm hitting, and I'll never look back, moving on till I get it all. And we all got dreams, we all want things, but what you gonna do for it? How you gonna move for it? What you gonna be? And do you believe you can do anything? But what you gonna do for it? How you gonna move for it? What you gonna be? धन्यवाद मुतलाजी, तुम्ही आलात,
गप्पा लेट्सअपशी इतक्या मनमोकळेपणे तुम्ही गप्पा मारल्यात. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि आपण एकमेकांना गेले कित्येक दशकांपासून ओळखतोय, पण आज योग आज आला. गप्पा मारायचा योग आला आणि तुम्ही इतकं मनमोकळेपणाने बोललात त्याबद्दल खूप सारा धन्यवाद. आणि आता ह्या सगळ्याच्या पलीकडे वैयक्तिक आयुष्यातल्या एका मोठ्या रोलमध्ये तुम्ही शिरताय आणि ऋत्विज आणि अर्थात रमणीचं एक वेगळं आयुष्य आणि त्या सगळ्यामध्ये तुमचं असणारं फार मोठं योगदान आहे. त्या सगळ्या गोष्टी त्यांचंही योगदान आहे. मी जे करते त्यात त्यांची साथ आहे आणि मला खूप मजा आली. अतिशय आवडलं मला बोलायला आणि मनापासून आभार मला बोलवल्याबद्दल. अरे इतकं तुम्ही मनमोकळेपणाने काय हल्ली सगळं आपल्याकडे राखून ठेवण्याचे दिवस आहेत ना. कोण भातातली अस्त्र काढत नाही. अशा वेळेला तुम्ही या काळामध्ये ज्ञान खुलं करून देणं जे कायम मूढभर सत्तेतच कायम राहिलेलं आहे ना, तर ते खुलं करून देणारी माणसं जी आहेत ना ती फार मोजकी आहेत आणि ती आभाळाच्या पलीकडून येतात आणि ती उगवतात. अशापैकी ते ग्रेस तुम्हाला लाभो आणि त्याने तुमचे ज्ञानदीप आत्मदीप सगळ्यांना उजळत ठेवू यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच.